मित्रहो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. एकीकडे चालू वर्ष 2025 सरत आलेलं आहे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. आज 31 डिसेंबर बुधवार सायंकाळी आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? किती हप्ता जमा झालेला आहे, किती महिन्यांचे किती पैसे जमा झालेले आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय JR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता. दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये खात्यात जमा होतील असं सांगितलं जात होतं. काहींना तर जानेवारी महिन्यात तिन्ही महिन्यांचे 4500 रुपये जमा होतील असा अंदाज बांधला होता. मात्र प्रत्यक्षात महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे 31 डिसेंबर रोजी सरकारने लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपयांवरती खुश केलेलं आहे. एकीकडे डिसेंबर महिना भरून पडलेला असताना केवळ नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिल्याने लाडक्या बहिणींचा काहीसा अपेक्षाभंग झाल्याचं दिसतंय. पण पैसे खात्यात आल्यामुळे महिला भगिनी तशा खुश आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेत KYC करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर म्हणजेच आज होती. ज्या महिलांनी मुदतीपूर्वी KYC केली नाही त्यांचा लाभ आता बंद होणार आहे. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळते का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रहो, योजनेच्या लाभार्थी महिलांना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. ती मुदत परत सरकारने 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र अनेक महिलांनी KYC केलेली नाही. तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी यामुळे अपात्र होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जर मुदतवाढ मिळाली नाही तर नक्कीच या सर्व लाडक्या बहिणी अपात्र होतील. पण जर मुदतवाढ मिळाली तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की ज्यांनी KYC केलेलं नाही त्यांनी आपली KYC करून घ्यायचं आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या भगिनींपर्यंत हा व्हिडिओ WhatsAppच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांना या योजनेविषयीची जी लेटेस्ट अपडेट आहे ती समजेल. धन्यवाद.